यावर्षी छोटीच यात्रा करूया असं म्हणत आमच्या मावस भावाने चक्क 13 किलो मटण आणलं होतं. मावशीने इकडं चमचमीत रक्ती बनवून घेतली आणि पातळ रश्श्याची तयारी करून घेतली. या दोघी कितीही नॉनव्हेज बनवायचं असू देत, आचारी कधीच बोलवणार नाहीत. कारण त्या दोघींना माहिती आहे या दोघी असल्या की सगळं काम आचाऱ्यापेक्षा फास्ट आणि व्यवस्थित होणार आहे. तर एवढ्या मोठ्या यात्रेमध्ये मी माझा छोटासा वाटा देत होते, कारण मला द्यायची होती चिकनच्या रश्श्याला फोडणी. तर ते काम मी माझ्याच ताब्यामध्ये घेतलं होतं, कारण कितीही मोठा कार्यक्रम असला तरी आपला छोटा का होईना त्यामध्ये सहभाग असलाच पाहिजे. मम्मीनं आणि मावशीनं सुक्कं चिकन बनवून घेतलं आणि मी मात्र पातळ रश्श्याला फोडणी देऊन घेतली आणि खरंच स्वयंपाक एवढा छान झाला होता. पण त्याचा व्हिडिओ घ्यायचं माझ्याकडून काही झालंच नाही. मी तो घेतलाच नाही, कारण पाहुणे यायला लागले होते म्हणूनच. ही आहे माझी मावस बहीण आणि ही तिची मुलगी. तर सगळे पाहुणे आले, जेवायला बसले. पाहुणे झाल्यावर आम्ही महिला मंडळ जेवायला बसलो आणि संध्याकाळी गेलो यात्रेमध्ये. तर यात्रेमध्ये यावेळी पण असंच झालं. सगळी शॉपिंग फक्त लहान मुलांनीच केली, कारण यात्रेमध्ये त्यांचं बोट कायम वरतीच असतं. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. ते किमतीचा विचार करतच नाहीत आणि माझं मात्र काहीतरी वेगळंच चाललेलं असतं. जरा जास्त किंमत सांगितली की कमी करा, कमी करा. त्यांनी थोडं तरी कमी केलं नाही तर मी ती वस्तू तिथं घेतच नाही. चला पुढच्या दुकानात, असं करून पुढच्या दुकानात निघून जाते. तर यावेळी मात्र मी बिना शॉपिंग करता मागं येणार नव्हते. तर यावेळी अगोदर सगळी यात्रा फिरले. कसा काय रेट आहे सगळा व्यवस्थित चेक केला, कारण यात्रेमध्ये एका दुकानात वेगळा आणि पुढच्या दुकानात वेगळा असा रेट असतोच, म्हणून अगोदर तो चेक केला. या 2 छोट्या पिल्लांचं चाललं होतं आम्हाला या गाडीमध्ये बसायचं आहे. तर त्यांना पण या गाडीमध्ये बसवलं. ते आम्हालाच बाय बाय करत होते. आम्ही पण त्यांना बाय बाय केलं आणि आमची यात्रा अशीच झाली. पण मी यावेळी काय शॉपिंग केली, तर ह्या दोघींनी सगळ्यात जास्त शॉपिंग केली होती. मी यावेळी वॉच घेतलं आणि घेतला क्यूब, कारण क्यूब सोडवायला मला जरा जास्तच आवडतो आणि माझा होता तो खराब झाला आहे. तर अगोदर पिलो आम्ही फालुदा आणि घरी आलो. तर घरी आल्यावर ही आमची वहिनी आणि ही त्यांची मुलं. तर यांना पुन्हा यात्रेमध्ये जायचं होतं, कारण ही आम्ही अगोदर गेलो होतो तेव्हा आली नव्हती. तर त्यांच्यासोबत मी पुन्हा तयार झाले आणि पुन्हा यात्रेमध्ये निघून आले, कारण फिरायचं असलं की माझं कायम पुढचं पाऊल असतं. मला फिरायला जरा जास्तच आवडतं. ही आहे आसनगावची सासनकाठी. पहिल्यांदा फालुदा पिऊन आलतो तरी पण वहिनीने आम्हाला स्प्रिंग पोटॅटो, कुल्फी दिली, ती पण खाऊन घेतली. ही आहेत आमची भावंडं. पण ही सगळी एकत्र येतात, पण आम्ही बहिणी मात्र सगळ्या एकत्र कधीच येत नाही. मला आठवत पण नाही की आम्ही सगळ्या बहिणी कधी लास्ट टाईम एकत्र आलो होतं. तर